झी 24 तास एक पाऊल पुढे। यंदाच्या दुष्काळामुळे ग्रामीण महाराष्ट्राचा कणा कसा मोडला गेला याचं जिवंत उदाहरण जळगाव जिल्ह्यात पाचोर तालुक्यातल्या कुऱ्हाड गावात पाहायला मिळतंय। पाण्याअभावी या गावकऱ्यांनी स्थलांतर सुरू केले। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या कुऱ्हाडमधल्या गावकऱ्यांची दुष्काळानं काय अवस्था झालीय यासाठी ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। गावात पाणी पुरवठ्यासाठी 4 सरकारी विहिरींसोबत 55 खासगी बोरवेल्स आणि 23 आड आहेत। मात्र त्यातलं पाणी कधीच आटलंय, त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना तासनतास वाट पाहावी लागते। रोजच्या अशा कटकटीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी कुऱ्हाडमधल्या गावकऱ्यांपुढे स्थलांतराशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नाही आणि म्हणूनच गावातल्या अनेक घरांना असं टाळं लागलेलं दिसतंय। कुऱ्हाड गांव की परिस्थिति इतनी खराब है कि कम से कम 70% लोग बाहर गांव पानी के हिसाब से निकल रहे और बच्चों लोगों की इतनी हालत खराब होती है कि उनको बाहर से पानी लाने के लिए 1-1, 2-2 किलोमीटर पे जाना पड़ता है। पानी की वजह से गाँव छोड़ना पड़ता है। पूरा परिवार लेके जा रहे हैं। हम 3-4 भाई चल जाएंगे शुक्रवार। गावाचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी गावाजवळच्या तलावातली विहीर खोदण्याची परवानगी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागितली होती, मात्र प्रशासनानं ही परवानगी नाकारली। आता परिस्थिती भीषण होत असल्यानंतर विहीर खोदण्याची परवानगी दिली आहे। या गावात जवळपास 20 ते 22 आड आहे, विहिरी आहे आणि आज एकाही आडात किंवा विहिरीत पाणी नाही आहे। वॉटर सप्लायच्या 4 विहिरी होत्या, 4 पूर्णपणे आटल्या आहे। दिवस उजाडला की कुऱ्हाड गावातल्या गावकऱ्यांपुढे उभा राहतो तो पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न। या पाण्याअभावी शेती तर उजाड पडलीच, मात्र या पाण्यासाठी अनेकांना रोजगार बुडवावा लागतोय। त्यामुळे आम्ही जगायचं तरी कसं असा सवाल गावकरी विचारतायत। झी 24 ताससाठी विकास भदाणे, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।